विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, माझे नाव मोहम्मद रफी सरदार सय्यद असून मी प्रभाग क्रमांक 7 ब साठी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींनी कालच मला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे। मी शहरात आमच्या प्रभागाच्या माध्यमातून बरीच सामाजिक कामं केलेली आहेत। इथं आमच्या इथं वाघजाई मित्रमंडळ असून गणेशोत्सव मंडळ आहेत 3, त्याच्यामार्फत अंजुमन राजा मुस्तफा सोशल क्लबच्या मार्फत असेल, गॅरवीचे प्रोग्राम असतील, उर्सचे प्रोग्राम असतील, अशा माध्यमातून आमचा एक तिरंगा दहीहंडी संघ एक आहे, त्याच्यामार्फत आम्ही सगळं एकजूट केलेले आहे। इथं बरंच आम्ही म्हणजे आमचं सगळं असं सामाजिक कार्य करत होतो आतापर्यंत। गेली 25 वर्षापासून मी काँग्रेसचा एकदम पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ उमेदवार असल्यामुळे किंवा प्रतिनिधी असल्यामुळे मी काँग्रेसचं काम करत आलो। त्याच्यासाठीच मला त्यांनी आज माझी शहराध्यक्ष अल्पसंख्याक या पदी पण नियुक्ती केली आणि तसेच मला उमेदवारी पण नगरपालिकेला 2025-26 ला त्यांनी देऊ केलेली आहे। त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। शहरात जो भ्रष्टाचारचं जे वातावरण आहे, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे चाललेलं आहे, त्याच्यासाठीच आमच्या काँग्रेसचे पहिल्यापासूनच विचारधारा राहिली, तळागाळातल्या लोकांना उचलून धरायची, त्या लोकांना योग्य न्याय देण्याची, गोरगरिबांना न्याय देण्याची ही आमची जी भूमिका आहे, उपेक्षितांना जे न्याय देण्याची आमची जी भूमिका आहे। आमचे नेते राहुल गांधी यांनी तळागाळातल्या लोकांनाच पूर्वीपासून धरलेलं आहे। जसे महात्मा गांधी, इंदिरा गांधी पासून, राजीव गांधीच्या काळापासून सोनिया गांधींपर्यंत सुद्धा आज प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सुद्धा असे तळागाळातल्या लोकांसाठी सतत झटत असतात। त्याच पद्धतीनं माझे पण काम त्यांच्या विचारधारेवर आधारितच होईल इथून पुढे। आता सध्या जर पाहिलं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये बऱ्याच अनुभव असलेले आणि पैशाने गडगंज असलेले मी म्हणणारे मातंबर उमेदवार तुमच्या प्रतिस्पर्धीत। हो, तुमच्या पक्षश्रेष्ठींनी काय असं सांगितलंय का किंवा तुम्हाला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू आणि आपला पक्ष जो आहे ना, आमच्या पक्षावर आमची निष्ठा आहे। आमचा पक्ष हा सर्वसामान्यांसाठी झटणारा पक्ष आहे। आम्ही असं आमचं काँग्रेसचं धोरण असं राहिलेलं आहे की पैशाशी निगडीत कधी आम्ही राहिलेलो नाही। आता आपण इंदापूरचं आपलं प्रश्न बरोबर आहे, मी त्याच्याशी सहमत आहे की पैशातूनच सत्ता निर्माण केली जाते, सत्तेतून परत पैशात निर्माण केला जातोय। आमची काय तशी काय आमची पक्षाची विचारधारा पण नाही आणि किंवा आम्ही भ्रष्टाचाराला आम्ही काय असं म्हणजे जवळ करणार नाही माणसं। आम्ही कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आमचा विश्वास आहे, कामाची आमची स्वच्छ प्रतिमा आहे, स्वच्छच कारभार ठेवू। लोकांनी जनतेने आमचा विश्वास ठेवून आम्हाला जर का संधी दिली तर 100% आम्ही भ्रष्टाचार मुक्त शहर करू। आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की आमची प्रतिमा स्वच्छ आहे, इतर जे काही उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी डाग आहे असं तुम्हाला म्हणायचं का? आता जनता चांगल्या पद्धतीनं ओळखते की पैसे वाटूनच जर का ती येत असतील तर जनतेला तर माहिती आहे। जर समजा मीडियानं नाही आलं, मीडियाच्या समोर नाही आलं किंवा कुणी लपवायचा प्रयत्न केला, छापवायचा केला, तर प्रत्येक नागरिकाला मतदाराला माहिती की पैसे वाटूनच सत्ता हस्तगत करण्यात येत आहे। त्याचाच अर्थ रस्त्याची फार दुरावस्था झाली आहे। हो, त्या संदर्भात काय? आता रस्ते एकतर बनवत नाहीत, रस्ते बनवले तर परत मग चेंबरसाठी खोलाखोल करा किंवा पाईपलाईन टाकण्यासाठी खोलाखोली करा, म्हणजे परत अजून टेंडर निघावं रस्ते बनवायचं। म्हणजे रस्ते बनवून सुद्धा एक तर उशिरानं बनवले जातात आणि परत वारंवार, म्हणजे याचा अर्थ ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी गडबंगालच आहे। सारखं रस्त्याचं टेंडर निघत राहील तर सारखाच मलिदा मिळतोय सगळ्यांना समान, या गोष्टी आहेत। नागरिकांनी जर तुम्हाला संधी दिली आणि तुम्हाला जर समजा निवडून दिलं, तुम्ही नागरिकांसाठी काय काय म्हणजे सुविधा राबवणार? त्यांचे आवश्यक जे आम्ही आहे त्यांच्या रोजगाराची सुद्धा आम्ही हमी देऊ शकतो। बऱ्याच योजना आहेत आमच्याकडं, सरकारी योजना पण असतात बऱ्याच, वृद्धांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, त्या आम्ही 100% आम्ही राबवायचं आमचा शब्द आहे, असं राबवणारच आम्ही। काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे। गेल्या वर्षी काँग्रेसची सत्ता होती आपल्या नगरपालिकेवर, आता काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतंय तुम्हाला? हो, गेल्या पंचवार्षिकला आम्ही 16 मध्ये, बरोबर नाही 16 नाही 17 मध्ये, 17, 5, 22 आणि 3 वर्ष एक्स्ट्रा झाली।
तर 17मध्ये आम्ही आमचे काँग्रेसच्या विचारधारेचे काँग्रेसच्या चिन्हावर 9 नगरसेवक निवडून दिलेले होते. शिवाय आमचा नगराध्यक्ष पण होता निवडून दिलेला आम्ही. तर असं काय मला असं वाटत नाही की 7 वर्षात असं खूप मोठा फरक पडला. आमचं एवढं मत परिवर्तन झालं असेल किंवा दुसरं कुणी जर काम केलंय, खूप स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची आणि जनता त्यांचे विश्वास टाकत. आज आम्ही स्वच्छच प्रतिमेचे लोक दिलेले आहेत. आमच्यावर काय म्हणजे कुठले आक्षेप वगैरे घेण्यासारखं आम्ही काय केलेलं नाही, काय नाही. काँग्रेसची विचारधाराशी आम्ही निगडीत आहे. आम्ही मला असं म्हणायचं की काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून जनता आरामशीर आम्हाला देऊ शकते. जे आम्ही उमेदवार जे उभा करून त्यांना निवडून देऊ शकते किंवा आमचं इव्हन नगराध्यक्ष सुद्धा आमचं निवडून देऊ शकतो जनतेनं ठरवलं तर. एवढीच काँग्रेसची मतं आज सुद्धा आहेत इंदापूर तालुक्यात शहरात. होय, 100% नेते आले गेले. जनतेच्या मनात जे आहे ती जनता करूनच राहणार. शेवटचा प्रश्न, काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे. हो, आपण वार्डातल्या जनतेला काय आवाहन कराल? वार्डातील जनतेला आम्ही हेच आवाहन करून की जे तुम्ही जे जाणताय तुमच्या घरपट्टीचा पाणीपट्टीचा जो भुर्दंड बसलेला आहे, आज शास्ती लावण्यात आली, व्याज लावण्यात आले, ऍक्च्युअली ते सगळं माफच होत होतं. त्यांना झिरो सुद्धा करता येत होतं. परंतु त्या घरपट्टीतून आणि त्या पाणीपट्टीतून ह्या लोकांनी टेंडर दिली, कामं केली, त्यांनी पर्सेंटेज वाटून घेतले आणि ते तुमच्याच खिशातून आहे. तुम्हाला जर 2 रुपये 3 रुपये रोज जर देत असतील ना, पंचवार्षिकचा हिशोब जर काढला तर तुम्हाला 2 आणि 3 रुपये रोज येतात. तर तुम्ही पैशाच्या पाठीमागे जायचं का स्वच्छ शासन देणाऱ्यांच्या मागे जायचं हे जनतेनं ठरवावं. माझं सरळ जनतेला आव्हान आहे की जनतेनं भ्रष्टाचार मुक्त इंदापूर शहर करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच द्यावं, पैशाच्या मागे लागू नये. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.